त्यामुळे ते होणं जास्त गरजेचं आहे. बरं, धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. आपल्यासोबत बोलण्यासाठी अंजली दमानिया सुद्धा, त्यांच्याकडे आपण जाऊया. दमानिया जी, अखेर आपण बघतोय चाकणकरांना राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आलेत, मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेत. नाही, हे ऐकून खरंच खूप बरं वाटलं. मुख्यमंत्र्यांचे यासाठी आभार की त्यांनी आता अनेक स्त्रियांवर होणारे जे हाल होते, जे या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून या रुपाली चाकणकर स्वतः करत होत्या, ते तरी आता कुठेतरी थांबतील. पण मी असं मानते की हा पहिला टप्पा आहे. याच्यात आता फक्त त्यांना राजीनामा द्यायला सांगितलंय. पण ज्या ज्या गोष्टी माझ्यापर्यंत आल्या आहेत की असंख्य पीडितांच्या केसेस या घेतल्या गेल्या नाहीत, त्यांच्या दाबल्या गेल्या, त्यांनी आयोगाकडे लिहिलेली जी पत्र होती त्याची दखल घेतली गेली नाहीत. तर या सगळ्यावर रुपाली चाकणकरांची चौकशी झाली पाहिजेत आणि त्यांच्यावर FIR होऊन, कारण अशी स्त्री जर बाकीच्या स्त्रियांवर, मग ते जसं आता अंधारे म्हणाल्या तसंच ते वैशाली हगवणे असो किंवा संपदा मुंडे असो, त्याच्यात तर त्यांनी कळस केलं होता. उलट तिच्यावर त्यांनी ते सगळं जे उलटवलं होतं ते खरंच एखाद्या स्त्रीलाच शोभत नव्हतं. त्यात महिला आयोगाच्या अध्यक्षांना तर बिलकुल नाही. एवढंच नाही, आता 2 जी माझ्याकडे प्रकरणं आली आहेत त्याच्यात एक विकास दिवटे नावाच्या माणसाने ज्यांनी आत्महत्या केली आहे त्याची केस सुद्धा जबरदस्तीने बंद करण्यात आली. तर ती रिओपन करायला सुद्धा मी फडणवीसांना सांगणार आहे आणि तसं पत्र मी फडणवीस आणि दाते हे दोघांनाही पाठवणार आहे. तर ही पहिला टप्पा झाला, त्याचा खरंच आनंद आहे. पण दुसऱ्या टप्प्यात ज्याची सगळी घाण, म्हणजे जी किळसवाणी कृत्य हा माणूस करत होता, तिथे पदोपदी ज्या साथ देणाऱ्या रुपाली चाकणकर होत्या, त्यांच्यावर FIR होऊन, चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. इथपर्यंत लढा देण्याचं मी ठरवलंय. बरं, आता खराची तर चौकशी सुरू आहे, ती अजून सुरू राहील. मात्र चाकणकरांची सुद्धा चौकशी कशा पद्धतीने व्हावी असं तुम्ही सांगाल? आता जेवढ्या पीडिता आहेत, ज्यांनी महिला आयोगाकडे याची तक्रार केली होती आणि तक्रार करून सुद्धा त्यांच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही, इतकंच नाही तर पोलिसांनी ती तक्रार बंद केली होती. आणि जे धमकवण्याचं काम रुपाली चाकणकर असंख्य वेळा त्या करायच्या, हे कुठेतरी, म्हणून मी म्हटलं की ही पीडितांची प्रकरणं असो किंवा त्या 2 ज्या आत्महत्या झाल्या त्या सुद्धा बंद करण्यात आल्या होत्या, त्या केसेस, ते या सगळ्या रिओपन होऊन याची चौकशी करणं गरजेचं आहे. तेव्हा खरंच काय तो न्याय जो होईल. तर आताच्या घटकेला मला वाटतं पहिला आपण टप्पा गाठलाय, पण पुढे अजून बरंचसं होणं बाकी आहे. बरं, अनेक पीडित यात असू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते. तुम्हाला असं वाटतं की आता या सगळ्या घडामोडींनंतर, या राजीनाम्यानंतर या तपासाला अधिक वेग येईल? अधिक वेग आलाच पाहिजे. आणि आजच दुपारी मी श्री सदानंद दाते, जे आपले महाराष्ट्राचे DG आहेत, त्यांच्याशी देखील दुपारी बोलले. त्यांना मी तेच सांगितलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की तेजस्विनी सातपुते अतिशय उत्तम ऑफिसर आहेत आणि कुठल्याही याला दबावाला बळी न पडता ते योग्य तो तपास करतील. तर माझ्याकडे येणारी सगळी जी माहिती आहे, सगळ्या ज्या पीडित आहेत त्यांची सगळी माहिती मी त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे. आणि जिथे जिथे चाकणकरांनी सुद्धा चुकीच्या गोष्टी केल्या असतील त्या सुद्धा मी त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे. इथून पुढे नेमका कसा तपास व्हावा किंवा काय कारवाई व्हावी याबद्दल काय सांगाल? नाही, आज ह्या अशोक खरात या माणसाला मोठं करणारं कोण आहे? रुपाली चाकणकरला मोठं करणारे अशोक खरात होते का? सुनील तटकरेंचा त्याच्यातला रोल, बाकीचे जे इतर नेते मंडळी जायचे, जसं मी तुम्हाला आज सकाळीच माझ्या पत्रकार परिषदेत सांगितलं, एक ओशनो जल जे ते विकायचे, हे सगळे कोण कोण घेणारे लोक होते, सगळ्यांची नावं बाहेर आली पाहिजेत. आणि जेवढे राजकारणी होते, आता एक तिरुपती बालाजी ट्रस्टचे जे एक ट्रस्टी होते, ही सगळी नावं बाहेर आली पाहिजेत आणि या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. याच्या पुढे असं करताना माणूस कधी त्याचे हात चालले नाही पाहिजेत. इतकी चांगली आणि कठोर शिक्षा यांना झाली पाहिजे. तुम्ही आरोप करताय की अनेक नावं यामध्ये सहभागी आहेत किंवा ती असतील, त्या संदर्भात तुम्ही कसा पाठपुरावा करणार आहात? माझ्याकडे आलेली, जसं मी म्हटलं, पूर्णच्या पूर्ण माहिती. इतकंच नाही की हा सावकार म्हणून यांनी अनेक जणांच्या जमिनी हडपल्या, एकांचं मंगल कार्यालय हडपलं, या सगळ्या गोष्टी मी लिहून या दाते सरांकडे देणार आहे. आणि कारवाईची अपेक्षा हीच आहे की सगळी संपत्ती जेवढी आहेत, माझ्याकडे आता 10 गावांमध्ये, एका गावामध्ये 6 त्याच्या जमिनी होत्या, एका गावामध्ये 10 जमिनी होत्या, एका पाथर्डीमध्ये 27 जमिनींची पार्सल याच्याकडे, या माणसाकडे. त्याचं जे फार्म हाऊस आहे ते 35 कोटीचं, म्हणजे तिथे टर्की आणि इटलीहून टाईल्स झालेले आहेत.
तर हे सगळं जेव्हा ऐकते 35 कोटीचं फार्म हाऊस कोणी बनवतं का कधी, आणि हे सगळा पैसा येतो कुठून, तर या सगळ्या गोष्टींची चौकशी होऊन ही सगळी सरकार जमा झाली पाहिजेत, तर मला बरं वाटेल. बरं, आणि भोंदू खरात प्रकरणच चाकणकरांना भोवलं, त्यांच्यामुळेच राजीनामा द्यावा लागतोय. प्रश्नच नाही आहे ते. त्यांना त्याच्याचमुळे राजीनामा द्यायला लागला. पण दुःख या गोष्टीचं होतं की एक स्त्री असून सुद्धा स्त्रियांच्या बाजूनी उभं न राहता अशा या व्यक्तीला इतक्या घाणेरड्या, इतक्या किळसवाणी अशा पवटला त्यांनी मोठं केलं आणि त्यांची सगळी जी कृत्य होती ती दाबली. याचा मला अतिशय राग आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांच्यावर कारवाई ही लवकरात लवकर झाली पाहिजे. कोणत्या प्रकारची कारवाई झाली पाहिजे असं वाटते, आणि इथून पुढचा तपास हा अधिक वेगवान व्हावा यासाठी तुम्ही काय सांगाल? मी उद्याच्या उद्या त्या तेजस्विनी सातपुतेंची भेट घेण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे असलेली सगळी माहिती, पीडितांची माहिती, ज्यांना लुटलं त्यांची माहिती आणि या सगळ्या गोष्टी त्या IPS मॅडम आहेत तेजस्विनी सातपुते यांच्याकडे देणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांना मी तीच विनंती करणार आहे की यांच्यावर तात्काळ FIR रजिस्टर करून याची चौकशी तात्काळ लावली गेली पाहिजे. म्हणजे खरातांच्या प्रकरणाबरोबर यांचं प्रकरण सुद्धा पूर्णपणे उघडकीस आलं पाहिजे. जेवढे जेवढे राजकारणी होते त्यांची नावं आली पाहिजेत. आणि आत्ताच्या घटनेला एक डेप्युटी कलेक्टर आहेत जे मुंबईत कार्यरत आहेत, ते त्यांच्या वकिलांपासून सगळं त्या खरातांना पुरवत आहेत. त्याचं नाव सुद्धा आणि त्याची संपत्ती सुद्धा बाहेर आली पाहिजे. कारण हे सगळी घाण जर महाराष्ट्रात आपल्याला साफ करायची असेल त्यासाठी ही ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे. बरं, धन्यवाद. तुम्ही सविस्तर प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल.